नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, 2026मध्ये गट क ची पूर्वपरीक्षा होणार आहे. त्याची जाहिरात मार्चमध्ये येणार आहे. ह्या गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला टेक्निकलचं एक पद जे फार महत्त्वाचं आहे, RTO AMVI ह्याची पदं असणार आहेत. त्या परीक्षेसाठी अभ्यास करत असताना एकूण अभ्यासाचे नियोजन काय असावे याच्यावर आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. का चर्चा करायचे? कारण की तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला जो पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो नॉन टेक्निकलचा आहे. अर्थात त्याच्यामध्ये जनरल सायन्स हा तुमचा अभ्यासाचा भाग राहिलेला असतो, गणित बुद्धिमत्ता राहिलेला असतो. परंतु जे महत्त्वाचे भाग आहेत, जसं की इतिहास असेल, भारतीय राज्यघटना असेल, भूगोल असेल, चालू घडामोडी असेल, भारतीय अर्थव्यवस्था असेल, यांचं 10वी नंतरचा अभ्यास किंवा तुमचं वाचन झालेलं नसतं. त्यामुळे पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. तर ह्या अडचणींवर कशी मात केली पाहिजे, त्याचं अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे, याच्यावर आजच्या सेशनमध्ये मी चर्चा करणार आहे. आता ही चर्चा करण्यापूर्वी आपल्याला पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित डिटेल माहीत असायला पाहिजे आणि ते माहिती करून घेत असताना मी तुम्हाला 2025मध्ये जो गट क चा पेपर झालेला आहे त्याच्यात इतिहासावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत, भूगोलावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत, यावर आपल्याला डिस्कशन करता येईल, चर्चा करता येईल. त्यामुळं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हे सेशन जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. आता आपण थोडं अभ्यासक्रमाबद्दल बोलूयात मित्रांनो. अभ्यासक्रम काय आहे पूर्वपरीक्षेचा? तत्पूर्वी आपल्याकडं 2026ला आपण टार्गेट करून आपली जी बॅच सुरू करतोय, RTO AMVI ची बॅच, जी प्रिलियम प्लस मेन्सची असणार आहे, जी आपण 15 जानेवारीपासून काय करतोय, सुरू करतोय. 15 जानेवारी 2026 पासून ती सुरू होती. ती टार्गेट 2026च्या परीक्षेसाठी आहे, ज्याची जाहिरात मार्चमध्ये येणार आहे आणि परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. ऑफलाईन स्वरूपाची बॅच आहे ही. न्यू अपडेटेड सिलेबसनुसार आपण ती बॅच घेणार आहोत. ठीक आहे ना. तर तुम्हाला त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही हा एक संपर्क क्रमांक आहे, याच्यावर संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आहे 95 29 31 75 72 या नंबरवर तुम्ही संपर्क करून माहिती विचारू शकता. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. आपल्याला पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तो सगळ्यात पहिल्यांदा पाहू. पूर्वपरीक्षेचा एकूण घटक आपल्याला सांगितलेत 8. इतिहास आहे, भूगोल आहे, व्यवस्था आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे ना. एकूण 8 घटक आहेत आणि या 8 घटकांवर एकूण प्रश्न असतात. एकूण प्रश्न असणार आहेत 100 प्रश्न असतात. आता ह्या 100 प्रश्नांचं वेटेज कसं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. इतिहासावर 10 प्रश्न विचारले जातात, भूगोलावर 10 प्रश्न विचारले जातात, भारतीय अर्थव्यवस्थेवर 15 प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडीवर 15 प्रश्न, राज्यशास्त्र ज्याच्यामध्ये आपण म्हणतो राज्यघटना प्लस पंचायत राज यावर प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञानावर 15 प्रश्न आहेत, अंकगणितावर 10 प्रश्न आणि बुद्धिमत्तेवर 10 प्रश्न. असे एकूण 100 प्रश्नांचं आपला पेपर होत असतो. बदलणाऱ्या काळानुसार परीक्षेचं स्वरूप सुद्धा बदलत असतं. पूर्वी राज्यघटनेवर 10 प्रश्न असायचे आणि गणित बुद्धिमत्तेवर 15 प्रश्न. बरोबर. म्हणजे आता त्यांनी काय केलं, गणित बुद्धिमत्तेचे 5 प्रश्न वाढवलेत. म्हणजे ह्या दोघांचे मिळून हे 20 प्रश्न होतात. किती होतात? 20 प्रश्न. आणि पूर्वी इतिहासाचे 15 प्रश्न असायचे, भूगोलाचे 15, इतिहासाचे 5 प्रश्न कमी केलेत आणि हे राज्यघटनेचे 5 प्रश्न वाढवलेत आणि गणित बुद्धिमत्तेचे 5 प्रश्न वाढवलेले आहेत. परीक्षा पद्धती व्यवस्थित माहिती असेल तर आपल्याला आपलं अभ्यासाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. आता मी काय करतो, एक विषयानुसार तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास कसा करावा आणि त्याचं नियोजन काय असावं हे सांगतो. आता यांनी म्हणलेलं आहे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. बरोबर. पहिला मुद्दा आहे इतिहासाचा, ज्याच्यावर प्रश्न आहेत 10. आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास प्लस विशेषतः त्यांनी आपल्याला महाराष्ट्र सांगितलेला आहे. ठीक आहे ना. हे व्यवस्थित समजून घ्या. आधुनिक आपल्याला जसं तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल, UPSCचा अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राचीन भारताचा सुद्धा अभ्यास आहे, मध्ययुगीन भारताचा सुद्धा अभ्यास आहे आणि आधुनिक भारताचा. परंतु ज्यावेळेस आपण गट ब आणि गट क ची तयारी करतो त्यावेळेस आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन
इतिहासाचा अभ्यास नाही, तर तो आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास आहे. आणि ह्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाची सुरुवात आपण 1707 पासून केली पाहिजे. म्हणजेच औरंगजेबाचा मृत्यू होतो, त्याचबरोबर युरोपियन सत्तांचं आगमन होतं, तिथपासून पुढपर्यंत 1947 पर्यंतचा आपल्याला अभ्यास हा करावा लागतो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल असतील, व्हॉइस रॉय असतील, यांच्यावर प्रश्न विचारले जातात. आपण आता ह्यात एक काय पाहायचं म्हणजे की युरोपियन सत्तांचे आगमन इथपासून, म्हणजे गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइस रॉय किंवा व्हॉइस रॉय यांवर प्रश्न विचारले जातात. आता हे कसं मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू. माझ्याजवळ हा रिसेंटली आता 11 तारखेला पुन्हा 2025चा गट क चा पेपर होणार आहे. त्याच्यामध्ये RTO AMVY ची जाहिरात नव्हती, परंतु जो माझ्याजवळ लेटेस्ट जो पेपर आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत बघा, त्याच्यावर आपण बोलूयात. ठीक, त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या व्हॉइस रॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डची स्थापना झाली. कोणत्या व्हॉइस रॉयच्या कालखंडात. मी काय म्हणलेलं आहे, व्हॉइस रॉयवर प्रश्न विचारला जातो आणि पर्याय दिलेले आहेत, लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड वेलस्ली. तर ते रिपनच्या काळात झालेलं आहे. रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणला जातो. म्हणजे मी जो मुद्दा तुम्हाला सांगतोय तो तुम्हाला प्रूव्ह सुद्धा करून दाखवतो की परीक्षेत गट क च्या परीक्षेत यावर प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे ना. हे आपल्याला तुम्हाला व्यवस्थित माहित असायला पाहिजे. तो एक मुद्दा आहे. दुसरं, आपल्याला जे उठाव झालेले आहेत, उठावावर प्रश्न विचारलेले आहेत. आता उठाव म्हणजे आपल्याला फक्त वाटतो की 1857चाच उठाव नाही. उठावामध्ये आपण काय करतो, सैन्यांचे उठाव, सैनिकांनी केलेले उठाव. 2 नंबरला शेतकऱ्यांचे उठाव, शेतकरी. त्यानंतर आदिवासींचे उठाव, आदिवासी उठाव. आणि 4 नंबरला आपण पाहतो ते म्हणजे नागरी भागातील उठाव. ठीक, नागरी उठाव. आता एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे इथं त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला 1857च्या उठावाबद्दल. बघा प्रश्न आहे, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली. आता 1857च्या उठावाचं कारण काय होतं, कारण वेगवेगळी होती, परंतु तत्कालीन कारण होतं एनफिल्ड बंदूक. तर त्यांनी त्या उठावावर प्रश्न विचारलेला आहे. तसंच शेतकऱ्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जात असतो. त्याचबरोबर आता एक कमिशन असतं, स्ट्रेची कमिशन. कमिशन जे वेगळे होते ना, कमिशन यांवर प्रश्न आहेत. मग ते हंटर कमिशन असेल, हंटर कमिशन, वूड असेल, वूडचा डिस्पॅच म्हणतो, स्ट्रेची कमिशन, स्ट्रेची कमिशन. स्ट्रेची कमिशन कशासाठी होतं तर दुष्काळासाठी होतं. आणि तो प्रश्न काय बघा इथं दिलेला आहे, बघा स्ट्रेची आयोग कशाशी संबंधित होता. शैक्षणिक सुधारणा, आरोग्य सुधारणा, दुष्काळ उपाययोजना आणि बालविवाह रोखणे. आता स्ट्रेची कमिशन होतं दुष्काळाच्या संदर्भात आणि हंटर कमिशन आणि वूडचा खलिता हा शिक्षणाविषयीचा होता. हे व्यवस्थित म्हणजे तुम्ही आता परवा गट ब चा पेपर झालाय त्याच्यामध्ये सुद्धा कमिशनवर प्रश्न विचारलेले आहेत. व्यवस्थित पेपर अनालिसिस जर केलं तुम्ही मित्रांनो, काय करायचं आपल्याला, PYQ व्यवस्थित पाहायच्यात. इन्फिनिटीच्या बॅचमध्ये मी इतिहास शिकवत असतो, अर्थव्यवस्था शिकवत असतो, त्यावेळेस मी काय करत असतो, जो कोणता मी टॉपिक शिकवतोय त्या टॉपिकवर ऑलरेडी कोणते प्रश्न विचारून गेलेले आहेत हे मी विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि त्या आधारावर आपण पुढचा अभ्यास करत असतो. मित्रांनो, हे व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं की इतिहासाचे प्रश्न फक्त चळवळीवर प्रश्न असतील, चळवळीवर सुद्धा प्रश्न असतात, पण त्याच्याही व्यतिरिक्त इतिहासाचा आधुनिक भारताचा आवाका हा मोठा आहे. आणि हे कोण सांगताय, हा पेपर सांगतोय. आणि पेपरच्याच आधारावर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ते नियोजन आपल्याला असलं पाहिजे. मी नाही म्हणत तुम्ही 15 वर्षाचे पेपर पहा, पण किमान 3 ते 4 वर्षाचे म्हणजे 2020 पासून ते आतापर्यंत जे गट क चे पेपर जे झालेले आहेत ते व्यवस्थित तुम्ही पाहिले पाहिजे. त्या विषयाचा अभ्यास करत असताना अभ्यासाचं नियोजन असं वेगळं कोणतं रॉकेट सायन्स नाहीये. गोष्टी तुमच्या समोर आहेत, पण त्या योग्य पद्धतीनं तुम्हाला हाताळता जर आल्या तर तुमचा अभ्यास निश्चित चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना होत असतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं इतिहासाच्या बाबतीत. त्याचबरोबर इतिहासावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. बघा अजून तुम्हाला सांगतो मी,
1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते, हा प्रश्न विचारलेला आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे, आणि पर्याय दिलेले आहेत लाला लजपत राय असतील, लोकमान्य टिळक, श्रीपाद अमृत डांगे आणि अशोक मेहता. अर्थात याचं उत्तर आहे लाला लजपत राय. बरोबर आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. आता पुढे बघूयात पुढचा कोणता विषय सांगितलेला आहे, भूगोल. आता ह्या भूगोलाचा सिलेबस काय म्हणलाय तो बघूयात. बघा भूगोलामध्ये काय म्हणलंय व्यवस्थित समजून घ्या. महाराष्ट्राचा भूगोल, भूगोलाच्या विशेष अभ्यासाचं, म्हणजे आपण ज्यावेळेस महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करतो तो विशेष आहे. त्याचबरोबर पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, 5 पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींवर आपल्याला ते प्रश्न विचारू शकतात भूगोल या घटकाच्या अंतर्गत. माझ्याजवळ पुन्हा पेपर आणि काय प्रश्न आहेत बघा. प्रश्न विचारलेला आहे, पुढील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. आता बघा हे कशाच्या संदर्भात येईल, हे पृथ्वीचा अभ्यासाच्या संदर्भात येईल. आणि मग त्यांनी सांगितलंय मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ असं विचारलेलं आहे. किंवा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, भारतातील खालीलपैकी कोणता एका देशाशी सर्वात जास्त लांबी आहे भारताची. आता बघा इथं ते म्हणतात की भूगोलावर प्रश्न आहेत, आपण म्हणतो प्रश्न आहेत 10. बरोबर. मग तुम्ही काय करायचंय, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र, मग महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रातल्या नद्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पर्वतरांगा, पर्वत किंवा आपण महाराष्ट्रात पर्वत नाही म्हणत पण डोंगर रांगा ज्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. डोंगर रांगा यांच्यावर प्रश्न आता विचारलेला आहे. सह्याद्रीचा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. महाराष्ट्रातल्या पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत, हेच देशाच्या पातळीवर झालं पाहिजे, देशाचा. बरोबर. महाराष्ट्रातली कृषीवर अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत, महाराष्ट्राच्या कृषीबद्दल. आता बघा एक प्रश्न आहे, लोकसंख्येवर प्रश्न विचारलेले. महाराष्ट्राची लोकसंख्या हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही लोकसंख्येचा अभ्यास करता त्यावेळेस तो जॉग्राफीचा सुद्धा भाग असतो प्लस तो इकॉनॉमीचा सुद्धा भाग असतो. हे व्यवस्थित ध्यानात ठेवायचं तुम्ही. लोकसंख्येवर प्रश्न आहे. प्रश्न बघा सांगतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि त्यांची शेकडा शहरी लोकसंख्या, जिल्हे आणि त्यांची शहरी लोकसंख्या हे विचारलेलं आहे. मग अहिल्यानगर दिलंय, यवतमाळ दिलंय, सातारा दिलेला आहे, लातूर दिलेलं आहे. अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मगाशी कुठेतरी अक्षांश रेखांश हा शब्द आलता, अक्षांश रेखांश. काय प्रश्न विचारलेला आहे, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. महाराष्ट्राची पूर्व आणि पश्चिम लांबी 800 किलोमीटर इतकी आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 किलोमीटर इतकं असं सांगितलेलं. हा प्रश्न विचारलेला आहे. आपण काय करायचं, सिलेबसमध्ये जे जे सांगितलेलं आहे त्यावर व्यवस्थित आपला अभ्यास झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी कोणती पुस्तकं वाचायची त्याचं मी बुक लीगचं वेगळं सेशन घेईल, परंतु विषयाचा आवाका हा आपल्याला चांगला समजला पाहिजे. आणि इथे एक प्रश्न आहे की जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत, शहरं दिलेली आहेत, भंडारा आहे, नंदुरबार आहे, उदयपूर आहे, छत्रपती संभाजीनगर. आणि मग त्या जिल्ह्यांचं वैशिष्ट्य काय आहे, यशवंत तलाव, सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ गेट्स असं वगैरे जे छत्रपती संभाजीनगरला म्हणलं जातं ना, सिटी ऑफ गेट्स, वेगवेगळी गेट्स तिथं होते. तशा प्रकारचे आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. भूगोलाचा अभ्यास व्यवस्थित करायचा, विशेषतः संदर्भ हा महाराष्ट्राचा असला पाहिजे. ज्यावेळेस आपण गट ब आणि गट क ची चर्चा करतो त्यावेळेस विशेषतः संदर्भ हा महाराष्ट्राचा असला पाहिजे. तो इतिहासाच्या बाबतीत सुद्धा, तो भूगोलाच्या बाबतीत सुद्धा. हे व्यवस्थित तुम्ही ध्यानात ठेवायचं, तर खूप चांगला अभ्यास तुमचा होईल. आता पुढचा बघा, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था असं म्हणलेलं आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी काय सांगितलंय बघा, विस्तारानं सांगितलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था काय, 2 घटक सांगितलेत, एक भारतीय अर्थव्यवस्था आणि 2 शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेत 1 राष्ट्रीय उत्पन्न, 2 शेती, 3 उद्योग, 4 परकीय व्यापार, 5 बँकिंग, 6 लोकसंख्या, 7 दारिद्र्य, 8 बेरोजगारी, 9 मुद्रा, 10 राजकोषीय नीती. बरोबर. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये 1 अर्थसंकल्प, 2 लेखे आणि 3 लेखा परीक्षण यावर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अर्थव्यवस्था या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जातात 15. फार महत्वाचा घटक आहे. आता कोणकोणते प्रश्न आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. अर्थव्यवस्थेवर विचारले गेलेले आहेत, त्यातून एक सोपं जाईल तुम्हाला अभ्यास करताना.
बघा एक प्रश्न काय आहे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात टिंबटिंब कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. म्हणजे की महाराष्ट्र सरकारला जेवढा कर मिळतो त्यामध्ये कोणत्या कराचा सगळ्यात जास्त वाटा आहे? पर्याय दिलाय विक्री कर, दुसरा व्यापार कर, तिसरा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी आणि चौथा सामाजिक सेवा कर. म्हणजेच यांनी कर या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला मी इथं सांगतो, मी जरी हे प्रश्न सांगत असलो तरी सिलेबसमध्ये जे जे टॉपिक सांगितलेले आहेत, राष्ट्रीय उत्पन्नावर हमखास प्रश्न असतोच असतो. त्याचनंतर पब्लिक फायनान्सवर प्रश्न असतोच. तुटीच्या संकल्पना, महसुली तूट काय असते, भांडवली तूट काय आहे, त्याच्यानंतर राजकोषीय तूट काय आहे, अर्थसंकल्पीय तूट काय आहे, प्राथमिक तूट काय आहे, प्रभावी महसूल तूट काय आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात. जे डेफिसिटवर वेगवेगळे प्रश्न विचारले जात असतात हे तुम्हाला व्यवस्थित माहीत असायला पाहिजे. कृषीवर तर हमखास प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला. कृषीवर प्रश्न आहे, बँकिंगवर प्रश्न आहे, बँकिंगवर प्रश्न आहे. मित्रांनो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता बघा, हे तर मी कराच्या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर बघा, मी बोलताना म्हणलेलं होतं राष्ट्रीय उत्पन्न, हा मी उल्लेख आला होता माझ्याकडून, राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम, आणि प्रश्नच आहे बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSOने कोणत्या सुधारित वर्षाचा वापर केला? म्हणजे 93-94 नंतर कशाचा वापर केला? 94-95, 97-98, 99-2000 आणि 2000-2001. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 99-2000. म्हणजे पहिलं बघा, मला विचारलं तर मी सांगेल, ज्यावेळेस मी वर्गात शिकवतो असं पहिला टॉपिक असतो. पहिलं बेस इयर होतं 1949, दुसरं होतं 1960-61, तिसरं होतं 70-71, चौथं होतं 80-81, त्याच्यानंतर होतं 93-94 ज्याच्यावर प्रश्न विचारला, त्याच्यानंतरचं आहे 99-2000, त्यानंतर 4-5, त्यानंतर 11-12 आणि आता वेगळं बदललेलं. म्हणजे वर्गात ते आपण पाठच करून घेत असतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. परीक्षा केंद्रीय असलं पाहिजे, सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे, प्रश्न त्या टॉपिकवर कोणकोणते विचारलेत हे व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. आणि जर ते व्यवस्थित माहीत असेल तर तुम्हाला अभ्यास करणं काय जातं मित्रांनो, सोपं जात असतं. पेपर व्यवस्थित पहा. 2020 नंतर त्या विषयाचा अभ्यास करत असताना कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत हे व्यवस्थित समजलं तर गोष्टी सोप्या होत जातील. तसे प्रश्न विचारलेले आहेत. पुढे बघा, पंचवार्षिक योजना, याच्यावर हमखास प्रश्न आहे. पंचवार्षिक योजना भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या, म्हणजे आपण पाहतो 1951 ते 2017 पर्यंत आपल्या 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. आणि ह्या 12 पंचवार्षिक योजना व्यवस्थित केल्या पाहिजेत. जसं बघा, त्यांनी विचारलेलं आहे की 5वी पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजना, आणि त्याचे GDPच्या वाढीचे टार्गेट काय आहेत हे जोड्या लावायला. आपल्या नोट्स काढा, प्रत्येक योजनेच्या पुढे टार्गेट आणि अचीव काय झाले ते लिहिलेले आहे. हे प्रश्न दिसतात तुम्हाला. नियोजन त्या पद्धतीनं तुमचं झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे काय पाहूयात. बघा, मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं की कृषी व्यवस्थित केलं पाहिजे. तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन टिंबटिंब राबवते. म्हणजे हा कृषीच्या रिलेटेड प्रश्न आहे. पुढे प्रश्न आहे, भारतातील मृत्यू दर कमी होण्याची कारणं काय? मी मगाशी सांगितलेलं होतं लोकसंख्या टॉपिक जॉग्राफीमध्ये सुद्धा करायचा आहे. फॅक्च्युअल डाटा जॉग्राफीत विचारला जातो आणि लोकसंख्या आणि आर्थिक विकास यामध्ये तो इकॉनॉमीमध्ये विचारला जात असतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. हे व्यवस्थित मित्रांनो तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. या पद्धतीने ते नियोजन झालं पाहिजे. अजून एक टॉपिक तुम्हाला जो फार महत्वाचा करायचा आहे तो सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणलं जातं पब्लिक फायनान्स. प्रत्येक वर्षी पब्लिक फायनान्स या टॉपिकवर 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. जे मगाशी मी तुटीच्या संकल्पना बोललो, आता इथं प्रश्न काय आहे, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. बरोबर. राज्यांना जे केंद्र सरकार राज्यांना अनुदान देतं तर ते राज्यांच्या महसुली जमेचा भाग आहे. अनुदान म्हणजे महसुलीचाच भाग आहे. अनुदान मिळलं तर महसुली जमा, तुम्ही अनुदान दिलं तर महसुली खर्च असतो. कोणत्याही सरकारनं आपला महसुली खर्च कमी केला पाहिजे आणि आपला भांडवली खर्च वाढवला पाहिजे. महसुली खर्च हा उपभोगात्मक असतो आणि भांडवली खर्च हा विकासात्मक असतो. रस्ते बांधले भांडवली खर्च आहे, धरण बांधलं भांडवली खर्च आहे, कारण की उद्या भविष्यात त्यातून काहीतरी उत्पादन निघणार असतं. धरण बांधलं तर लागवडी खालचं क्षेत्र वाढतं, शेतकऱ्यांचं पीक
वाढतं, कारण की बारमाही शेती करता येते. रस्ते वाढले तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार, पर्यायानं जीडीपी वाढणार, जीडीपी वाढली तर देशाचं आपण म्हणू की राष्ट्रीय उत्पन्न वाढणार, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर लोकांचं पर कॅपिटा इन्कम वाढणार, लोकांचं पर कॅपिटा इन्कम वाढलं तर गरिबी कमी होण्यास मदत होणार. ही साखळी आहे, ही काय एका दिवसात नाही समजून होणार. पण तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न, सर आमचा डिप्लोमा झाला, आमची डिग्री झाली, आम्हाला हे जमत नाही, मग करू नका अभ्यास. तुम्हाला आरटीओची तयारी करायची, जर तुम्हाला अधिकारी व्हायचं तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. सर हे 8 घटक आहेत, मी इकॉनॉमी नाही सोडवत, नाही जमणार. मग तू 85 प्रश्न सोडवणार आहेत, 85 पैकी तुमचे 85 तुझे सोडून होणार आहेत का? नाही. नाही सर 50च झालेत, 50 मध्ये तुझे 50 बरोबर येणार आहेत का? त्यामुळे जो अभ्यासक्रम सांगितलेला आहे तो व्यवस्थित केलाच पाहिजे. कोणताही विषय, कोणताही टॉपिक तुम्ही बाजूला टाकू शकत नाही. एक वेळेस टॉपिक बद्दल म्हणू शकतो, पण विषय तर बाजूला नाही काढता येणार. हेच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आहे. आता पुढचा अभ्यासक्रम काय सांगितलाय? चालू घडामोडी. आता चालू घडामोडीवर प्रश्न आहेत बा, प्रश्न आहेत 15, बरोबर. आणि ह्या 15 प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय? महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे. मग त्या कोणकोणत्या आहेत? त्या राजकीय आहेत, आर्थिक आहेत, पुरस्कार आहेत, नियुक्त्या आहेत, व्यक्तिविशेष आहे आणि क्रीडा आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. राजकीय, आर्थिक असतील, पुरस्कार विषयक असतील, नियुक्त्या केंद्र सरकारनं राज्य सरकारनं केलेल्या असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील, व्यक्तिविशेष असेल, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल, आणि क्रीडा विषयक असेल तर त्या बघा. आता मी सांगतो तुम्हाला, मी फक्त हे घटक सांगितलेत आणि कोणकोणते प्रश्न आहेत बघूयात. बघा एक प्रश्न, एकोणीसवी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? ही राजकीय आहे. काय प्रश्न आहे? अलिप्ततावादी चळवळ, नामवर प्रश्न विचारलेला, कोणत्या देशात? आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न. पुढे बघा, रणजित गुहा यांचं कोणतं पुस्तक आहे? हे व्यक्तिविशेष आहे. रणजित गुहावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिली? पद्म पुरस्कार इथं लिहिले ना, पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडीचा अभ्यास आपल्याला 1 वर्षाचा करायचा आहे. 1 वर्षाचा अभ्यास. जर तुमची परीक्षा जुलै 2026 मध्ये होणार असेल तर तुम्ही जानेवारी 2025 हा अख्खं वर्ष आणि हे जवळपास 1.5 वर्षाचा अभ्यास अपेक्षित आहे. चालू घडामोडीचा अभ्यास परीक्षेच्या आधी तुम्ही म्हणाल की इयरबुक घेतो आणि करतो, असं होणार नाही. मी आता क्लिअर सांगतोय तुम्हाला बरं का. तुम्हाला डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचावा लागेल, त्याच्यानंतर मंथली मॅगझिन वाचावं लागेल. कोणतं वाचायचं मी ते बुक लिस्टमध्ये सांगतो. आणि परीक्षेच्या आधी इयरबुक रिवाइज करायचं. बरेच लोक परीक्षेच्या आधी वर्षभर काय केलेलं नसतं, अजून 6 महिने 180 दिवस आहेत तरी सुद्धा काही पाहत नाहीत, न्यूजपेपर वाचत नाही, मंथली मॅगझिन वाचत नाही. परीक्षेच्या आधी महिनाभर ते इयरबुक करतात. इयरबुक मध्ये नुसता फॅक्च्युअल डाटा, एका पानात 30 ते 40 फॅक्ट, 400 पानाचं पुस्तक, जवळपास 10,000 फॅक्ट वाचणार, काय लक्षात राहणार? त्यामुळे मंथली मॅगझिन आत्तापासून केलं तर मागच्या 6 महिन्याचे तर दर महिन्याला एक बाजूला काढत चला आणि चालू महिन्याचं वाचत चला. चालू घडामोडी असा विषय मित्रांनो, तिथं संकल्पना नाहीत, तिथं सूत्र नाहीत, तिथं घटना आहेत, त्या घडून गेलेल्या आहेत, त्या फक्त आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. चालू घडामोडीचा व्यवस्थित अभ्यास केला तर 15 पैकी 12 प्रश्न बरोबर आणता येऊ शकतात, वर्षभर व्यवस्थित केलं तर. आणि चालू घडामोडीच्या अभ्यासामध्ये पॉलिटिक्सचा पण अभ्यास होत असतो, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचा सुद्धा अभ्यास होत असतो. त्यामुळे चालू घडामोडी फक्त चालू घडामोडी म्हणून न पाहता त्याला विषयाशी सुद्धा जोडता आलं पाहिजे. हे नियोजन आहे. या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे ना. चालू घडामोडीवर पुढे बघा, राज्य घटना. आता इथं राज्यशास्त्र लिहिलं असलं, याच्यावर प्रश्न आहेत 15, तरी सुद्धा आपल्याला अभ्यास आहे. राज्य घटना प्लस पंचायत राज,
बऱ्याच लोकांकडून पंचायत राजचा अभ्यास राहतो. ग्रामपंचायती आत्ता बघा, एक परीक्षा आत्ता झाली गडबची, ग्रामपंचायतीवर प्रश्न 243 वर प्रश्न विचारलेला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा, आत्ता बघा महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. तर पंचायत राज व्यवस्थेवर एक्सपेक्टेड आहे. हे व्यवस्थित केलं पाहिजे. राज्यघटनेचा अभ्यास करत असताना जो भाग फार महत्वाचे, ज्याच्यावर मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न असतात, भाग 2, भाग 3, 100% प्रश्न असतात. भाग 3 वर तर 100, मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो त्यावर 100% प्रश्न विचारला जात असतो. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर आपण म्हणू की मूलभूत कर्तव्य, यावर प्रश्न आहेत. म्हणजे की 10, आपण म्हणू की 15 प्रश्न आहेत राज्यघटनेतले, तर त्यातले 5-6 प्रश्न तर तुम्हाला भाग 2 आणि भाग 3 वरच मोठ्या प्रमाणात मिळत राहतात. उदाहरणार्थ बघा, एक प्रश्न आहे ह्याचा, पुढील विधान विचारात घ्या. 73व्या घटना दुरुस्तीनं कायद्याने भारतातील ग्रामीण भागांची पंचायत राज व्यवस्थेत घटनेत भाग 9 मध्ये समाविष्ट केले. 74व्या घटना दुरुस्तीनं, म्हणजेच हा पंचायत राज व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. बरेच लोक राज्यघटनेचा अभ्यास करतात आणि पंचायत राजचा अभ्यास हा त्यांच्याकडून राहून जातो. तो व्यवस्थित केला पाहिजे मित्रांनो. पुढे बघा, इथं विचारलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये, ज्याला आपण प्रियम्बल म्हणतो, समाजवादी धर्मनिरपेक्ष या संज्ञेचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनं करण्यात आलेला आहे? 41वी, 44वी, 42 आणि 46. 42वी घटना दुरुस्ती. म्हणजे ज्या ज्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत त्या व्यवस्थित माहीत असायला पाहिजेत. भारतीय राज्यघटना सुद्धा मार्क मिळवून देते, परंतु ते वारंवार वाचून झालं पाहिजे. कलमांवर प्रश्न विचारलेले आहेत. मी तुम्हाला अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो, संसदेवर प्रश्न हमखास विचारले जातात. संसद, त्याच्यानंतर जे हमखास प्रश्न आहेत बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, यांवर 100% प्रश्न विचारले तुम्हाला दिसतात. बघा इथं घटना दुरुस्तीवर आत्ता मी बोललो, मी जे तुम्हाला म्हणलं भाग 3 वर जास्त प्रश्न आहेत. कलम बघा, कलम 14, कलम 15, कलम 16 आणि कलम 17 वर प्रश्न विचारले, जोड्या लावाल, त्यांचे हेडिंग्स काय आहेत ते विचारलेले आहेत. बघा हे कलम आत्ता मी 243 म्हणलं ना, वारंवार प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम 243 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. कलम 243 फार महत्वाचा आहे. ठीक, राज्यघटनेवर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. आता जे पुढचा भाग आहेत बघा, मी जे सामान्य विज्ञान आणि याच्याबद्दल मी इथं बोलतो. बघा मित्रांनो, सामान्य विज्ञानामध्ये तो व्यवस्थितच केलं पाहिजे. फॅक्च्युअल प्रश्न आता विचारायचा कल वाढलेला आहे आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं केली पाहिजेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि काय आरोग्यशास्त्र यांवर प्रश्न आहेत. विशेष करून प्राणीशास्त्रावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले दिसतात आपल्याला, आणि वनस्पतीशास्त्रावर आत्ता गट ब चा पेपर झाला ना, त्याच्यामध्ये त्यावर जास्त प्रश्न विचारलेले होते. आणि जो दुसरा भाग आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं वेटेज वाढलेलं आहे, म्हणजे 5 मार्कांना वाढले. एकूण ह्या दोघांचा विचार केला तर हे 20 मार्काला आहे. गणिताचा दररोज अभ्यास झाला पाहिजे, मी या मताचा मी. गणित आणि बुद्धिमत्तेचा, म्हणजे जर तुम्ही गणित, बरेच लोक असतात की सर गणित फार अवघड जातं, बुद्धिमत्ता तुलनेनं सोपं जातं, पण तुम्ही काय केलं पाहिजे, दररोज 1 ते 1.5 तास गणिताचा अभ्यास झाला पाहिजे. प्रत्येक टॉपिक हा आपण तो सोडवला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला पाहिजे. गणिताचा अभ्यास म्हणजे सराव सराव सराव, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या पद्धतीचे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत, तर तुम्हाला ते सोपं होईल. आत्ता बघा, बऱ्याच गट ब चा पेपर झाला, बऱ्याच लोकांना पेपर कव्हर नाही झाला. का नाही कव्हर झाला? कारण की गणित फार लेंदी होतं. एक प्रश्न सोडवायला त्यांना 2-2, 3-3 मिनिटं चालले होते. जर गणिताचा एक प्रश्न सोडवायला 3 मिनिटं जात असतील आणि जर तुम्ही 10 प्रश्न गणिताचे सोडवताय, 3 मिनिटं जर गेले, 30 मिनिटं गेले तुमचे, बाकीचे 90 प्रश्न तुम्ही सोडवणार आहेत का तेवढ्या वेळामध्ये? तर हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे. जर ते तुम्ही, आणि गणित सराव सराव सरावच, दॅट्स इट. बुद्धिमत्ता सुद्धा तेच आहे. दररोज 1 ते 1.5 तास गणिताचा सराव झाला पाहिजे आणि गणिताचा अभ्यास झाल्यानंतर मग बुद्धिमत्तेवरचा अभ्यास झाला पाहिजे. गणित सोडवता आली पाहिजेत. कोणताही घटक तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही. हेच माझ्या दृष्टीनं अभ्यासाचं सगळ्यात महत्वाचं नियोजन आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. इन्फिनिटीमध्ये जे मी तुम्हाला म्हणलं की RTO AMVI च्या परीक्षेसाठी आपली जी बॅच सुरू होती ती 15 जानेवारीला बॅच सुरू होती. परीक्षा केंद्रीय बॅच आहे.
परीक्षेला काय विचारलं जातं हे आपण पाहतो, वर्गात शिकवतो. त्याचबरोबर आठवड्याला जो सिलेबस झालेला आहे त्याची टेस्ट असते, वीकली टेस्ट म्हणतो आपण त्याला. आणि परीक्षेच्या आधी आपण टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. जवळपास 15 टेस्ट आहेत. मग त्या सब्जेक्ट वाईज असतील, इतिहासाची वेगळी, गणिताची वेगळी, बुद्धिमत्तेची वेगळी, भूगोलाची वेगळी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह सुद्धा टेस्ट असतील. जर तुम्ही मेहनत करताय, अभ्यास करताय आणि तुमचं स्वप्न आहे अधिकारी व्हायचं, तर नक्कीच ही बॅच तुम्ही काय करा, जॉईन करा. अपेक्षा करतो की हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. गरजेचं वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता थांबूयात. धन्यवाद.